मांजर पण ठेवता येणार नाही। तर बकरे आणि कोंबड्यांना खाद्य घालणारी माणसं पाहिजेत। एकूणच ऊन तापल्यानंतर त्यांचं उन्हापासून रक्षण पण करायला पाहिजे, त्यांना पाणी दिलं पाहिजे। आणि म्हणून आता तिथल्या लोकल ज्या तरुणांनी ह्या मोहिमेवर सहभाग घेण्याची इच्छा व्यक्त केली, त्या लोकांना सहभागी करण्याचं निश्चित मी सूचना दिलेल्या आहेत। ज्या ठिकाणी खरोखरच स्वयंसेवक पद्धतीने येत असेल, विना काही मूल्य न घेता, त्याचं पण स्वीकार करा। आणि ज्या ठिकाणी खरोखर तरुण जर का त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये काही अर्निंग नसेल, तर त्या लोकांना काही मोबदला देण्याची भूमिका घ्या। हा पकडण्याचा प्रकार घडला। आता सॅटेलाईटच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्स या माध्यमातून काही ट्रॅप कॅमेरे लावले जाणार आहेत आणि साधारणपणे 1 किलोमीटर अंतरावर सव्वा लाख रुपयाचा एक यंत्र तो लावला तर एका गावाला जसा बिबट्या तिथे आला किंवा ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी सायरन वाजणार आहे आणि त्या सायरन वाजल्यानंतर लोक अलर्ट होतील। आता पूर्वी वीज रात्री दिली जायची, तर ह्या पुणे जिल्ह्यामध्ये आणि आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना वीज दिवसा म्हणजे सकाळी 7 ते संध्याकाळी 7च्या अगोदर वीज देण्यात आलेली आहे। लोकांना सतर्क करण्याची भूमिका वन खात्याने घेतली, पोलीस खाते मदत करते, रेव्हेन्यू डिपार्टमेंटसुद्धा मदत करते। एकूण आता पुणे जिल्ह्याकरता 11 कोटी रुपयाची यंत्रणा उभी केलेली आहे। त्यांना गाड्या, ते स्टिक्स त्यांना दिलेले आहेत, ड्रोन दिलेले आहेत। तशाच प्रकारची अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तशी तरतूद करण्याकरता माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मी स्वतः मित्र म्हणून सूचित केलेलं आहे। आणि पुणे, अहिल्यानगर आणि आता नाशिककडे त्या ठिकाणी त्याचा वावर सुरू झाला आहे। आता कुंभमेळ्याच्या अनुषंगानं भविष्यकालामध्ये तो परिसर तर अतिसुरक्षित करण्याची भूमिका घ्यावी लागणार आहे। आणि म्हणून ह्या तिन्ही जिल्ह्यामध्ये कुठल्याही परिस्थिती युद्ध पातळीवर ज्यावेळेला डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटीमधून फंड्स येतील नाही येतील, खात्याला मी निर्देश आपल्याकडे असलेल्या अत्यावश्यक जो इमर्जन्सी फंड आहे त्याच्यातून ते वापर करावा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जनतेच्या कुठल्याही हानी म्हणजे जीवितहानी होणार नाही याच्यावर दक्षता घ्या। पूर्वी एक खडसे नावाचे एक ते अधिकारी होते, त्यांनी काही योजना सांगितल्या होत्या। त्यावेळेला त्यांनी योजना केली की त्यांनी बकऱ्या खरेदी केल्या आणि जंगलामध्ये बकऱ्या सोडून दिल्या। ज्याला जंगलामध्ये बकरीची शिकार त्याला मिळते म्हटल्यानंतर वाडी वस्तीकडे ते लोक येत नाहीत। आता एखाद्या मानवाची हत्या झाली तर अर्ली स्टेजला 10 लाख रुपये, नंतर 15 असे 25 लाख रुपये द्यावे लागतात। तर त्याच्याऐवजी शेवटी बकरी हा खाद्य आहे मानवाचं आहे, आता ते वाघाचं किंवा बिबट्याचं खाद्य